हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि आम्ही उद्या चाललो विशाखापट्टणमला। आता आमची बॅग पॅकिंग चालू आहे, तर तुम्ही बघू शकता की बायकोनी माझ्या कसा पसारा मांडलेला आहे हे बघा। चला तर मग आमची आता पॅकिंग झालेली आहे। आता मी चाललोय पनवेलला फिश मार्केटला। तर चला तर बघूया तिथे आम्हाला काय काय फिश भेटते ते पण तुम्हाला दाखवतोय। तर गाइस, फिश मार्केट मधून मी कोळंबी आणली आहे आणि ती मस्तपैकी अशी साफ करून घेतो। कोळंबी साफ केली मी आणि आता वाजले 12 आणि मी आता ही रात्री 3 वाजता बनवायला घेणार आहे, कारण आमची ट्रेन आम्हाला 5 वाजता निघायचं पनवेलवरून। तर मी आता मॅरिनेट करत ठेवणार आहे। आता आपण सर्व मसाला वगैरे हळद लावून झालेले आहे। आता आपण हे जवळ 3 तास मॅरिनेट करत ठेवणार आहे। आपण 3 वाजता रात्री बनवलं घेऊ। बरं, रात्री 3 वाजले आता आपण 12 वाजता मॅरिनेट करत ठेवली होती। आता बदली फ्राय करायला घेऊ। हाय गाइस, गुड मॉर्निंग। चला आम्ही आता निघतोय पनवेल स्टेशनला। बॅग आमची ओके रेडी आहे। चला आता वाजले 5:15 झाले, तर आम्हाला 6:15 पर्यंत पनवेल स्टेशनला पोहोचायचं आहे। पनवेलवरून आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनसला उतरणार आणि तिथून आमची ट्रेन 7:15ची आहे। तर गाइस, हा आपला पनवेल स्टेशन आणि आता सकाळचे 5:15 वाजले आहेत आणि आता आमचे साडो फॅमिली पण 5 मिनिटात पोहोचत आहे, कारण ते पण आहेत सोबत। तर गाइस, ही माझी साडो फॅमिली। पाठीमागे पावसाचा आमची ट्रेन। तर गाइस, या पावभाजी खायला ही हे आमचे मधेवले साडो, हे आमचे मोठे साडो आमचे, हे त्यांच्या मिसेस। बायको बघा माझी किती असते।
हा आमचा मस्तीवर पोरगा जाम मस्ती आला तिथून जाम खूप मस्ती चालली त्याची. चिकन लेग पीस जेवण चाललंय. हो वाजलं किती? दुपारच्या 12 वाजता जेवणाचा टाइम झालेला आहे. तर बघू शकता मी घरून आणले भाकरी आणि चिकन सुकर पण आणलेली आहे. तर चला जेवण घेतो. काय काय आम्ही जो जेवण आणलं आम्ही पूर्ण खराब झालेलं आहे. आणि आम्हाला काय खायला भाकर एकदम मुख्य आली आमची. बाकी नॉनव्हेज आणि चिकन कोळंबी वगैरे सर्व खराब झालेली आमची. कारण मुलं जेवण आहे तर मी मुलं रात्रीचं पूर्ण जेवण खराब झालेलं आहे आमचं. आणि कांदा रात्रीचे 12:30 वाजलेत. मी काजी पेठला आलेलो आहे. ट्रेन आमची बघू शकता. बाकी प्रवास केलेला आहे. तसं आम्हाला 4 तास 70 मी विशाखापट्टणला पोहोचणार आहोत. गाईज तर जवळजवळ आपली 28 तासांची जर्नी आता इथे संपलेली आहे. आणि आता आम्ही विशाखापट्टणम स्टेशनला पोहोचणार आहोत. आणि तिथून आम्हाला जवळजवळ 4 तासाची अजून प्रवास करायचा आहे. तिथून आम्ही आरपोला जाणार आहोत. आणि ट्रेन तर आधी 1 तास लेट झाली आहे. विशाखापट्टणम स्टेशनला पोहोचलो आहोत. जवळजवळ 28 तासांची जर्नी आम्ही पूर्ण केलेली आहे. आणि याच्यानंतर आम्हाला 4 तासाची आणून जर्नी पूर्ण करायची आहे. पाहिलं तुम्हाला सांगण्यातच जातो कुठे कोणत्या लोकेशनला चालू होते आम्ही. हा माझ्या ब्लॉगचा फर्स्ट पार्ट इथे स्टॉप करतो. सेकंड पार्ट पण नक्कीच बघा. त्याच्यात खूप धमाल मस्ती आहे. आलेलो आहे. आमची गाडी पण आली आहे. पाहू शकता आम्हाला न्यायला आलेली गाडी. आता पूर्ण प्रवास आम्ही याच्यातच करणार. आमची चिल्लर पार्टी बघा किती खुश आहे.